आणि प्रेक्षक राजा मात्र आपण पाहतोय संपूर्णपणे या स्पर्धेला प्रतिसाद देते. जावे मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू या सामन्यामधला आकाश विरुद्ध सुरेश सरोज. पहिला चेंडू फक्त दिशा दाखवली, पॉवर प्लेचा फायदा उचलला. इनटू द गॅप, इनटू द कर्टन येतोय पहिला दमदार असरदार चौकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय सुरेश, याच्यासाठीच ओळखला जातो. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत, दंडित करतायत. अवांतरच्या रूपामध्ये एक्स्ट्रा धाव ऍड होणार आहे. पाचशे आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचणार आहे. आकाश चांगल्या लाईन लेंथ वरती डिलिव्हरी करावी लागणार आहे. इथे मात्र इट का जवाब पत्थर से गतीमध्ये परिवर्तन केलं. जलद गतीचा चेंडू, फर्निचर डिस्ट्रॉय गॉन. सुरेश बॅक टू द पवेलियन. अगदी जलद गतीच्या चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. कोणताही वेध मात्र घेतला आला नाहीये गतीचा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण दिवेशला पाहतोय. दिवेशला आपण पाहतोय, हा सुद्धा एक धडाकेबाज फलंदाज आहे. दिवेश पहिल्या षटकामध्ये एक मोठा झटका आपण पाहतोय, परंतु अजून एक चांगला बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं दिवेश स्ट्राईक एंड वरती आहे. या पेअरवरती सुद्धा तितकी जबाबदारी असणार आहे. बॅकफुटवर पंच केला, फटका तर चांगला आहे, परंतु खेळाडू तिथे आहे. दिवेश आल्या पहिल्या चेंडूवरतीच प्रहार करण्याच्या मनस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आला होता. धावांचा विचार केला, धावफलक 6 आकड्यावरती चेंडूचा खेळ झाला. अजूनपर्यंत 3 मातंग सारंग. हा सुद्धा फटका चांगला, प्रयत्न चांगले झालेत, प्रयत्नांना मात्र यश येत आहे. अगदी मोक्याच्या क्षणावरती ते मात्र आपण पाहिलं, डिफ्लेक्ट केलं चेंडूला आणि तब्बल 3 महत्वाच्या धावा वाचवल्या. धावफलक आता मात्र 7 आकड्यावरती 4 चेंडूचा खेळ झालाय. धावांचा विचार केला, अजून येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र वाईट चेंडू, ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत, दंडी सुद्धा करतायत. इथे मात्र एक्स्ट्रा बाउंस, सरप्राईज केला मातंग सारंगला. व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी आकाश गुरवच्या माध्यमातून. बाउन्सर आपल्याला पाहायला भेटतो की काय कुठेतरी, आणि मतंग सारंग एका वेगळ्या पद्धतीमध्ये बॅक टू द पवेलियन जाताना आपल्याला दिसतंय. टप्पा पडल्यानंतर चेंडू जणू काही बाउन्सर होता की काय
असे प्रश्न अर्थात मैदानाच्या बाहेर सुद्धा विचारले जात आहेत. मातंग सारंग झाला सरप्राईज बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर राहुल लॅबो नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी ज्या खेळाडूला भेटली आहे राहुलला आपण पाहतो. राहुल सुरवडे बॅकफुटवर पॉइंट केला आल्याच परंतु एक धाव भेटणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अजूनपर्यंत राहिलंय. राहुल लॅबोला आपण पाहिलं तर अर्थातच अनेक वेळा 6 चौकार मारण्याचा पराक्रम विक्रम ज्याच्या नावावरती आहे. आल्या पहिल्या चेंडूवरती सुद्धा आक्रमण केलं होतं. इथे मात्र आपण पाहिलं एका षटकाच्या समाप्तीनंतर ओमकार मलाड 9 या आकड्यावरती महत्वाचे 2 गडी बाद झाले. सुरेश सरोज आणि मातंग सारंग. दिवेश आणि राहुल या जोडीवरती खूप काही जबाबदारी असणार आहे. अजय मांजेला आपण पाहतोय. अजय मांजेचा विचार केला अर्थातच महाराष्ट्र पोलीस मध्ये सुद्धा कार्यरत आहे. सकाळी अर्थातच कुठेतरी ऑन ड्युटी होता आणि आज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि गोलंदाजी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गोलीगतच करतो. अगदी जलद गतीचा चेंडू मात्र स्पीडगन सारखा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. अजय मांजेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सत्यविनायक कामोटे बाबू 11 संघ आपण पाहिला. इथे मात्र नो चेंडू आहे. गतीसोबत आपल्याला थोडंसं लाईन लेंथ वरती सुद्धा कंट्रोल करावं लागणार आहे. इथे मात्र बिगिड करण्याच्या नादामध्ये राहुल सुरवडे बॅक टू द पवेलियन गॉन. अजून एक झटका लागतोय महत्वाचा झटका. अजय मांजे वेग आणि फक्त वेगसाठी तो ओळखला जातो. महाराष्ट्र पोलीस दलात सुद्धा तो कार्यरत आहे आणि जणू गोळीसारखीच तो गोलंदाजी सुद्धा करतोय. पावसाळी क्रिकेटमध्ये सुद्धा अनेक स्पर्धामध्ये आपण त्याला पाहिलं. अगदी भेदक गोलंदाजीचा मारा करण्यासाठी तो ओळखला जातो आणि आज दाखल झालाय माहीम नगरीमध्ये. बाबू 11 सत्यविनायक कामोटे संघाकडून आपण पाहतोय. अरुणला आपण पाहतोय. अरुणवरती सुद्धा जबाबदारी आहे कारण एका एंडे कुठेतरी विकेटचं पतन होताना आपण वारंवार पाहतो आणि धावफलक केवळ 11 या आकड्यावरती आहे. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. हा सुद्धा चेंडू चांगला तितका चांगला फटका जर कलेक्ट केलं असं अजयने तर अजून एक महत्वाचा झटका अरुणला जावं लागलं असं बॅक टू द पवेलियन. थोडासा थ्रो वाईडिश होता परंतु अंडरआर्म क्रिकेटमध्ये एवढं पटकन कलेक्ट करून फेटणं काम इझी नाहीये. आकाशने ते प्रयत्न केले. एक धाव परिपूर्ण तर होतीये. धावफलक 12 या आकड्यावरती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 3 चेंडूचा खेळ झालाय. दिवेश वरती खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे.
कारण आता मात्र एक अनुभवी खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळण्याचा आणि फलंदाजीच्या जोरावरती गाजवण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. आता त्या अनुभवाच्या शिदोरीचा वापर त्याला मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. कुठेतरी ओमकार मलाड संघ अडचणीच्या आडोशामध्ये असताना अनेक अशा मोठ्या मोठ्या सामन्यामध्ये तारणहार म्हणून दिवेश उदयास तर आलाय, परंतु अजय विरुद्ध दिवेश असं बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतंय. इथे मात्र ब्लॉक होलचा चेंडू, रनआउटची संधी आहे. दिवेश बॅक टू दी पवेलियन गॉन. कोणत्याही पद्धतीचं रिव्ह्यू सिस्टम नाहीये, कोणत्याही पद्धतीचं रिव्ह्यू सिस्टम नाहीये. आधीच आपल्याला कॉल दिला होता. फलंदाज बॅक टू दी पवेलियन गॉन. कौतुक करावं लागणार आहे अजय मांजेचं. काय जलद गतीची गोलंदाजी तो हाताळतोय. त्याच्यानंतर मात्र रनआउटसाठी संपूर्ण समर्पण. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं देवकरण परमार. अजून एक मीरा भाईंदर परिसरातील गुणवंत खेळाडूला आपण पाहतोय. देवकरण वरती आता जबाबदारी आहे की तुला स्वतःच्या संघासाठी रन करायचे आहेत, कारण धावफलकावरती केवळ 12 धावा आहेत. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय काय अप्रतिम चेंडू मात्र अजय मांजेने हाताळला. गोळीसारखा चेंडू अगदी पायाला भेदला आणि त्याच्यानंतर मात्र फॉलो थ्रू मध्ये सुद्धा एक वेगळ्या ऍक्शन मध्ये तो गोलंदाजी करताना दिसतो. ड्राईव्ह केलाय खेळाडू तिथे आहे. पुन्हा एकदा फंबल आपण पाहिलं. शॉर्ट कव्हर स्वीपर कव्हर वरती खेळाडू असतानाच एक धाव परिपूर्ण होतीये. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील 13 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा सामना. फडका चांगला खेळाडू आहे. जेल टिपलाय का? इथे मात्र देवकरण परमार बॅक टू दी पवेलियन. टाळ्यांचा गजर खेळाडूसाठी व्हायला पाहिजे. काय अप्रतिम झेल आपण पाहतोय. षटक समाप्त होतोय. अजय मांजेचे एक ड्रीम स्पेल 3 गडी बाद घेऊन मात्र समाप्त होतंय. केवळ 13 धावा धावफलकावरती. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण ऍक्शन रिप्ले. काय झेल मात्र आपण पाहिला त्या खेळाडूकडून घेतला जातोय. जयेशच्या माध्यमातून एक अप्रतिम झेल. धावफलक केवळ 13 या आकड्यावरती आहे. 13 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 13 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर सुमेश किणी. पाच गडी बाद झाले. सुमेशला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आकाश गुरवला आपण पाहतोय. पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. इथे मात्र नो चेंडू वैयक्तिक. दुसऱ्या षटकाची सुरुवात अवांतर चेंडूने झाली आहे. चला नो चेंडूचा इशारा आलाय. नो +1. 1 के साथ 1 फ्री. चला प्लीज पंचाने नो ऑलरेडी डिक्लेअर केलंय. धावांचा विचार केला. धावफलक 15 या आकड्यावरती आहे. 15 ऑन द स्कोर कार्ड टॅली. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 15 या आकड्यावरती आहे.
इथे मात्र हलक्यात नाही खेळलाय खेळाडू तिथे तैनात आहे हार्दिक. धीम्या गतीचा चेंडू स्क्वेअरच्या आतमध्ये अजय माझेने थांबवलंय. 17 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. हलक्या हाताने खेळायचा होता कट अँड बोल्ड. आकाश गुरव काय चेंडू वळवलाय मात्र सुमेश किणीला मात्र पत्ताच लागला नाही. चेंडू कुठे निघून गेला. अजून एक महत्वाचा झटका. ओमकार मलाड थोडस आपण पाहतो बॅकफूट वरती आपल्याला जाताना दिसतीये. धावांचा विचार केला धावफलक केवळ 17 या आकड्यावरती आहे. शेवटचा अंतिम चेंडू. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. बॅटिंग मार्क वरती आपण अमनला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती स्विच हिटचा प्रयत्न. एक्स्ट्रा बाउन्स लेग स्टिकच्या वरून चेंडू निघून जातोय. 17 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. 17 धावा धावफलकावरती आहेत. आणि आपण पाहतोय याच विभागातील लोकल बॉय मिस्टर हार्दिक गोलंदाजी मार्क वरती आहे. चला नेक्स्ट मॅच रेडी राहायचे. आर्यन रॉयल चेंबूर विरुद्ध साई सिद्धी अंधेरी. आर्यन रॉयल चेंबूर आणि साई सिद्धी अंधेरी रेडी राहायचे. पॉवर प्लेचा इशारा सुद्धा आपण पाहतोय याच विभागातील लोकल बॉय माहीमचा. आपण हार्दिकला गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. होम ग्राउंड वरती तो आपल्याला खेळताना दिसतोय. मोलाचा वाटा संपूर्ण स्पर्धेमध्ये सुद्धा त्याचा आहे. पॉवर प्ले इथे कुठेतरी मात्र कॅन्सल करण्यात आले. चला स्पीडअप करायचे प्लीज. तीन खेळाडू स्क्वेअरच्या बाहेर आपल्याला दिसत आहेत.
हार्दिक मात्र आपण पाहिलं होम ग्राउंड वरती या स्पर्धेमधला पहिला चेंडू डिलिव्हर केलाय, चांगल्या पद्धतीने चांगल्या टप्प्यावरती हाताला 1 धाव परिपूर्ण होणार आहे. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 18 या आकड्यावर. 18 ऑन द स्कोर कार्ड टॅली. स्टेप आउट करून खेळायचं होतं. वाईडच्या माध्यमातून ही धाव आहे. जलद गतीने चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न हार्दिक साहेब. इथे मात्र लेग जास्त बाहेर. वाईडचा इशारा तर आहे. पंच. अजून एक महत्वाची स्पर्धा आपण पाहतोय गोवंडी नगरीमध्ये येते. फेब्रुवारी सेकंड वीक मध्ये आपण जी मागच्या हंगामामध्ये वाहिली मैत्री चषक 2025 आपल्याला पाहायला भेटणार आहे गोवंडी नगरीमध्ये. कमिंग सून अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. मागच्या वर्षी सुद्धा एक चांगली स्पर्धा गोवंडी नगरीमध्ये फ्रेंड्स चषक आपण पाहिलं. मैत्री चषक या हंगामामध्ये सुद्धा आपल्याला फेब्रुवारीच्या सेकंड वीक मध्ये ती स्पर्धा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटणार आहे. एक मोठं आयोजन नियोजन असेल. 40+ सुद्धा तिथे हाफ असणार आहे अशी माहिती पुन्हा एकदा सर्वांच्या पर्यंत पोहोचवली जाते. नॉट आउटचा इशारा आपण पाहतोय. चला प्लीज सुरुवात करायची आहे. कोणत्याही पद्धतीचं प्लेयर रिव्ह्यू सिस्टम उपलब्ध नाहीये. पंचाने इशारा दिलाय. चला प्लीज सुरुवात करायची आहे. चला प्लीज प्लीज सुरुवात करायची आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लेटर पण पाठव ना असेल तुम्हाला. व्हॉट्सअप वर. ओव्हरऑल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय 15-16 फेब्रुवारी. फेब्रुवारीला आपण पाहतोय. तब्बल 1 लाख रुपये पारितोषिकाची ओव्हरऑल स्पर्धा सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे. माहीम रेती बंदर या परिसरामध्ये ही स्पर्धा असेल तर आवर्जून आपण सहभाग घ्यायचा आहे. एकवीस धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र पॅडल स्वीपचा प्रयत्न. प्लेड स्विंग अँड मिस.
लिस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत, दंडित करतायत, एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव खर्च होणार आहे. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये आर्यन रॉयल चेंबूर आणि साई सिद्धी अंधेरी टॉस साठी. इथे लाऊड अपील आहे. पंच अजून डिस्कशन मोडमध्ये असणार आहेत. रनआउटची संधी आहे. फलंदाज अमन बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 22 या आकड्यावरती आहे. चला बॅटर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचवायचे. ओमकार मलाड बॅटर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचवायचे. सनीला आपण पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू आहे. हार्दिकने चांगली गोलंदाजी हाताळली आहे. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा अंतिम चेंडू आहे. शेवटचा अंतिम चेंडू आहे. चला शेवटचा कॉल आहे. आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी इथे असणं गरजेचं आहे आणि त्यांनी स्कोर वरती लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे. दोन चेंडू शिल्लक आहेत. करेक्शन आपण पाहतोय. धावांचा विचार केला. धावफलक 23 या आकड्यावरती आहे. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पॅडल स्वीप खेळाडू तर तिथे आहे परंतु एक धाव परिपूर्ण होतीये. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आहे. आपण पाहिलं 24 या आकड्यावरती चौथं षटक आपण पाहतोय. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका अरुणने खेचला तर कुठेतरी धावफलक सुसज्ज स्थितीमध्ये आपल्याला दिसणार आहे. आणि दोन्ही संघांकडे बॉलिंग लाईनअप चांगलं आहे. हार्दिक विरुद्ध हल्ला चढवलाय. चेंडू होतोय फरार. धावा मिळतील पूर्ण 4-4-4. मच निडेड बाउंड्री येते मात्र डोराच्या फळीतून धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 28 या आकड्यावर. 28 ऑन द स्कोर कार्ड. त्याने फक्त पंच केलाय आणि 4 धावा कमावल्यात. महत्वाचा चौकार आपण पाहतोय. या 4 धावेने मात्र धावफलकाला गती भेटली आहे. या चौकाराची गरज होती. 28 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं अंतिम षटक एका टीम हडल नंतर आपण पुन्हा येऊया. कोणत्या गोलंदाजाला मात्र संधी दिली जाईल, जबाबदारी दिली जाईल ही सुद्धा बघण्यासारखी बाब आहे. गोलंदाजी मार्क वरती विशालला आपण पाहतोय. शेवटचं अंतिम षटक आपण पाहिलं.
हलक्या हाताने खेळले, फक्त पुश केले, पुश करो खुश रहो. एका धावेने धावफलकामध्ये बदल, धावफलक 29 या आकड्यावरती आहे. दोन्ही फलंदाजाला माहिती आहे 35+ धावा जर आम्ही केल्या तर समोरच्या संघाला आम्ही अडचणीमध्ये आणू शकतो. एक चांगला बॉलिंग अटॅक सुद्धा आहे, एक चांगलं क्षेत्ररक्षण युनिट सुद्धा ओमकार मलाड संघ आणि मेलविन ट्रॉफी जिंकून आल्यात, तो थोडासा कॉन्फिडन्स सुद्धा असेल. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला सत्यविनायक कामोठे, आकाश गुरवच्या नेतृत्वाखाली मात्र आपण पाहतोय चांगली कामगिरी राहिली आहे. फटका चांगला आहे, आकाश चेंडूला मैदानाच्या आतमध्ये थांबवण्यात यश येत आहे. चला कर्णधार यायचे आर्यन रॉयल चेंबूर आणि साई सिद्धी अंधेरी. येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, त्याच्यानंतर नाणेफेकीचा कौल मात्र केला जाणार आहे. इथे मात्र हलक्या हाताने ढकलून काढलं, एक धाव तर झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेने समाधानी व्हावं लागेल, सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. धावफलक आता मात्र 31 या आकड्यावरती आहे. माहीम पॅकर्स आयोजित आपण भाई चषक 2024 पाहतोय, 4थं ॲडिशन, 4थं पर्व या स्पर्धेचं आहे. सत्यविनायक कामोठे अजूनपर्यंत ब संघ सुद्धा क्वालिफाय झाला आणि कुठेतरी या सामन्यामध्ये अजूनपर्यंत पकड बनवली आहे बाबू 11 सत्यविनायक कामोठे संघाने. एका धावेने धावफलक सज्ज होतोय 32 या आकड्यावर. महत्वाचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. इथे मात्र डेलिब्रेट असणार आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे सर. शेवटचा अंतिम चेंडू. सलाईचे आर्यन रॉयल चेंबूर आणि साई सिद्धी अंधेरी. साई सिद्धी अंधेरी संघाचा कर्णधार ऑलरेडी जॉईन झालाय. चला आर्यन रॉयल चेंबूर, घनश्याम शिंदे प्लीज जॉईन व्हायचंय. साई सिद्धी अंधेरीचा कर्णधार ऑलरेडी आपल्यासोबत आहे, गणेश जॉईन झालाय. 33 धावांचा पाठलाग करायचा रनिंग मॅच मध्ये. माहीम पॅकर्स ऑर्गनाइज्ड आपण पाहतोय, सन्माननीय आदरणीय ॲडव्होकेट आमदार आशिषजी शेलार साहेब, भारतीय जनता पार्टी मुंबई सचिव आणि सिद्धिविनायक न्यास विश्वस्त जितेंद्रजी राऊत साहेब भाई यांच्या माध्यमातून भाई चषक 2024 आपण पाहतोय. महत्वाचा पाठिंबा या संपूर्ण स्पर्धेला याच विभागातील स्थानिक भारतीय जनता पार्टी वॉर्ड अध्यक्ष विकाजी मंडलिक साहेब, महामंत्री आतिजी कदम साहेब, साईबाबा सेवा मित्र मंडळ आणि माहीम पॅकर्सच्या वतीने आपण पाहतोय भाई चषक 2024 रणसंग्राम. घनश्याम शिंदे आणि गणेश 2 कर्णधार आपण पाहतोय. एका बाजूला आर्यन रॉयल चेंबूर तर दुसऱ्या बाजूला साई सिद्धी अंधेरी. चला नावामध्ये थोडंसं आपण करेक्शन पाहतोय. अयान रॉयल चेंबूर आणि साई सिद्धी अंधेरी. अयान रॉयल चेंबूर आणि साई सिद्धी अंधेरीला आपण पाहतोय. नाणेफेकीचा महत्वाचा कौल आपण पाहतोय. चला डिसिजन इकडेच कळवायचं प्लीज. साई सिद्धी अंधेरी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय साई सिद्धी अंधेरीने. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आकाश आणि राजन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तेहतीसचा पाठलाग करायचे. पहिलं षटक खूप जास्त महत्वपूर्ण असणार आहे.
गोलंदाजी मार्क वरती कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाईल तर मतंग सारंगला आपण पाहतोय. मॅल्विन मेमोरियल कप 2024 नुकताच मागच्या आठवड्यामध्ये झालेली स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी राहिला खेळाडू आपण पाहतोय. चला 33चा पाठलाग करायचा. जोडी ऑलरेडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला आकाश गुरव तर नॉनस्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय राजनला. आकाश गुरवला आपण पाहतोय प्रशांत चषक या स्पर्धेमध्ये सुद्धा बेस्ट बॅटरचा किताब याने पटकावलाय. तर मात्र बॅटल चांगलं असणार आहे. एकाच आठवड्यामध्ये दोन्ही खेळाडूने पारितोषिक पटकावली आहेत. तर एका बाजूला आपण पाहतोय मतंग सारंग तर दुसऱ्या बाजूला आकाश गुरव. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिल्या चेंडूवरती हलक्या त्याने खेळून काढायचं होतं. रनआउटची संधी. विकेट किपर एंड वरती होती चुकी. सुरेश सरोस थोडंसं मात्र लक्ष नव्हतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला परंतु जर विकेट किपर आपल्या जागेवरती असता तर कुठेतरी बॅटर राजनला बॅक टू द पवेलियन जावं लागलं असतं. मैदानाच्या आतमध्ये जर तरला महत्व नाहीये. स्वतःला वारंवार प्रत्येक चेंडूवरती सिद्ध करावं लागतं. पेडल स्वीप प्लेड स्विंग अँड मिस. पॅडा स्वीपचा प्रयत्न आहे परंतु डॉट चेंडू येतोय. हे षटक महत्वपूर्ण आहे. या षटकामध्ये जर धावा थांबल्या तर कुठेतरी कठीण होणार आहे. कारण एक चांगला बॉलिंग लाईनअप तर ओमकार मलाडकडे आहे आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक युनिट सुद्धा आपण पाहतोय. फटका चांगला आहे. खेळाडू तिथे आहे. मी आपल्याला आधीच म्हटलं जेवढं चांगलं बॉलिंग युनिट आहे तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक युनिट म्हणून सुद्धा ओमकार मलाड या संघाकडे पाहिलं जातं. स्वतः परागदादा आपल्याला आता कॉमेंट्री स्टुडिओमध्ये दिसतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण परागच्या माध्यमातून सुद्धा ओमकार मलाड या संघ खेळताना मेलविन ट्रॉफीमध्ये झालं होतं. चेंडूचा विचार केला 4 चेंडूचा खेळ झालाय. तेहतीस धावांचा पाठलाग करताना मतंग सारंग ड्रीम स्पेल हाताळतोय. फटका चांगला इंटू द गॅप इंटू द कर्टन. येतोय हा दमदार असरदार भाई चषकाचा चौकार. मच नेटेड बाउंड्री येते. जो प्रेशर मात्र कुठेतरी क्रिएट झाला होता त्याला मात्र ऍब्झॉर्ब केलं या चौकाराने. एक देखणा स्ट्रोक सिलेक्शन राजनच्या फळीतून आपण पाहतोय. गोलंदाजाच्या गतीचा वापर पुरेपूरपणे केला. टेक्निकली स्वीट फटका मात्र आपण पाहिला. शेवटचा चेंडू आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू आहे. राजनने इथे मात्र कमबॅक केलंय. चेक केले फलंदाजीच्या स्टान्सला. स्टेप आउट करणार होता परंतु एन क्षणी मात्र आपण पाहिला मतंग सारंग प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर. हा सुद्धा फटका चांगला आहे परंतु डॉट चेंडू येतोय. अमन कलेक्ट करतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती आहे. समीकरणाचा विचार केला समीकरण आपण पाहतोय 24 चेंडू मध्ये 28 ची गरज आहे. ओरम क्रिकेटची अजून एक स्पर्धा आपण पाहतोय. माहीम रेती बंदर स्वर्गीय यज्ञेश रामदास मात्रे यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर अर्थातच शिवनेरी क्रिकेट क्लब आयोजित आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये. येणाऱ्या 15 आणि 16 फेब्रुवारीला आपल्याला पाहायला भेटणारी स्पर्धा माहीम रेती बंदर. गोलंदाजी मार्क वरती आपण अरुणला पाहतोय.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला आहे, निघून जाणार इंटू द कव्हर मध्ये. आकाशच्या फळीतून येतोय दमदार असरदार ब्रँडेड चौकार. आणि काम आला मागच्या प्रशांत चषक या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचं किताब भेटलं, याचं ज्वलंत उदाहरण तो या फटक्याने देतोय. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. बल्ली नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी या खेळाडूला मात्र मुंबई परिसरामध्ये फलंदाज म्हणून भेटली आहे आणि त्याच पद्धतीची फलंदाजी करावी लागणार आहे. कारण सत्यविनायक कांबळे संघामध्ये एक सिनियर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. जबाबदारीचं ओझं त्याच्यावरती आहे. अजून एक चांगला फटका खेळाडू आहे राहुल सुरवडे. कलेक्ट करेपर्यंत एक धाव पूर्ण होणार आहे. फेकी सुद्धा चांगली होती, परंतु अगदी चपळ रीतीने मात्र दोन्ही फलंदाजाने रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून धाव पूर्ण केली आहे. एका धाव्याने धावफलक 10 या आकड्यावरती आहे. एका बाजूला राजांच्या फळीतून सुद्धा एक चौकार आलाय आणि एक चौकार मात्र आकाशने सुद्धा खेचला. त्याच्यामुळे आपण पाहिलं धावफलकावरती थोडंसं प्रेशर जो क्रिएट झाला होता तो रिलीज झालाय. हलक्या हाताने खेळायचं होतं. चेंडू पाहायला आदळतोय, कोणती धाव येणार नाहीये. 10 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 3 चेंडूचा खेळ झालाय. अरुण एक अनुभवी खेळाडू आपण पाहिलं ओमकार मलाड संघाकडून मागच्या अनेक वर्षापासून त्याला पाहतोय. हलक्या हाताने फक्त स्लाइस केलंय. एक धाव पूर्ण होईल तिथपर्यंत देवकरण चेंडूला टॅकल करेल. एक धाव पूर्ण होतीये. धावांचा विचार केला 11 धावा धावफलकावरती आहेत. हलक्या हाताने पुश करायचं होतं. चांगला चेंडू शॉर्ट पॉइंट वरती. तिथे मात्र दिवेश अगदी अटॅकिंग पोझिशन मध्ये तैनात आहे. कोणती धाव घेण्यात यश आपल्याला येणार नाहीये. हा सुद्धा फटका चांगला. आकाशला जावं लागेल. बॉक्स आउटच्या रूपामध्ये महत्वाचा झटका. बडी मछली जाल में. बॅक टू दी पवेलियन. आकाश गुरवचं महत्वाचं विकेट आपण पाहतोय. पूल करायचं होतं, परंतु संपर्क तितका चांगला झाला नाहीये. बॉक्स आउटच्या रूपामध्ये आपण पाहिलं. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. 11 वरती लागतो महत्वाचा झटका. समीकरणाचा विचार केला. येणाऱ्या आता 18 चेंडूमध्ये 22 ची गरज आहे. स्टील 22 रिक्वायर्ड इन अपकमिंग 18 डिलिव्हरीज. 18 मध्ये 22 ची गरज. एका बाजूला राजन तर दुसऱ्या बाजूला न्यू बॅटर आपण पाहतोय. सुमित. 18 मध्ये 22 ची गरज. स्टील 22 रिक्वायर्ड इन अपकमिंग 18 डिलिव्हरीज. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपण पाहतोय आणि त्याचं औचित्य मात्र आहे भाई चषक 2024 चौथं पर्व आणि मॅच क्रमांक 4 आपण पाहतोय. स्पला स्पीडअप करायचं प्लीज ओमकार मलाड. मध्ये 22 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती मतंग सारंग. एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ज्याला मेल्विन मेमोरियल करप मागच्याच आठवड्यामध्ये मालिका वीरचा किताब सुद्धा आपण ग्रहण करताना पाहिलंय. असं एक गुणी टेक्निकली स्वीट गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा मतंग सारंग सुद्धा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला दिसतोय. फटका चांगला आहे. तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण. विकेटचा पतन. गॉन. न्यू बॅटर जयेशला आपण पाहतोय. 33 धावा कशा डिफेंड करायचं याचं उदाहरण मात्र आपल्याला ओमकार मलाड संघ भाई चषक 2024 मध्ये देताना दिसते. परंतु अजूनही मॅच बॅलन्सिंग आहे. राजनला आपण पाहतोय. राजन सुद्धा अटॅक आणि अटॅकसाठी ओळखला जातो, परंतु आता अजूनपर्यंत एका चौकारानंतर बॅट थोडीशी शांत दिसते, परंतु आक्रमक पवित्र तो कधी घेऊ शकतो. चांगल्या लयमध्ये आहे. कट करायचं होतं दिवेश. दिवेश सुद्धा कौतुक करावं लागेल. शॉर्ट पॉइंट वरून कधी मात्र गलीवरती जाताना आपल्याला दिसतो हे मात्र कळत नाहीये. अगदी जलद गतीने
फलंदाजाच्या स्टान्सला रीड करणं जेव्हा जेव्हा आपण क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये असतो ते गरजेचं आहे आणि दिवेशने ते मात्र वारंवार केलं, त्याच्यामुळे त्या रिझनवरती धावा घेणं थोडंसं कठीण झालंय. आता मात्र लेफ्ट हँडेड बॅटर आपण पाहतोय, जयेश वरती सुद्धा जबाबदारी आहे. एका बाजूला राजन जरी विकेट सांभाळून असला तरी एका दुसऱ्या एंडने सुद्धा तितकंच सपोर्ट भेटणं गरजेचं आहे, सहकार्य भेटणं गरजेचं आहे. मतंग सारंग तर दोन्ही बाजूने आपल्याला अजूनपर्यंत चेंडू वळवताना दिसतोय. फडका चांगला देवकरण परमार, प्रयत्न झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पहिल्या वेळेस आपण पाहतोय पहिली दुसरी धाव कंप्लीट होती या स्पर्धेमधली. दोन्ही फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जयेश आणि राजन अगदी चित्त्याच्या गतीने मात्र दोघांनी धाव कंप्लीट केली आहे. 14 धावा धावफलकावरती, 33चा पाठलाग करायचा. मॅच अजूनही बॅलेन्सिंग आहे. जयेशचा मात्र चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका, देवकरण परमार डिफ्लेक्शन मध्ये थोडंसं लेझी एलिगन्स पाहायला भेटलं, परंतु धावा वाचवल्यात आणि तेच महत्वाचं आहे. फटका फसलाय परंतु एक धाव तर झाली आहे. सुमेशचे प्रयत्न झाले, एक धाव अजून परिपूर्ण होतीये. मॅच अजूनही बॅलेन्सिंग आहे. तराजूच्या पारड्याप्रमाणे कधी सामना ओमकार मलाडकडे तर कधी सामना आपण पाहतोय बाबू 11 सत्यविनायक कामोडेकडे झुकताना आपण पाहतोय. धावफलक 15 या आकड्यावरती आहे. 33चा पाठलाग करायचा आहे. चेंडूचा विचार केला, येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 2. तिसरं षटक मतंग सारंग काय गोलंदाजी हातावतोय. समोर मात्र राजन आणि जयेशने सुद्धा चांगले फटके प्रयत्न केलेत, फक्त गॅप शोधण्यात यशस्वी ठरले नाहीयेत. टायमिंग तर झालंय, आता मात्र गॅप शोधायचा आहे. आता टायमिंग तर भेटला आणि गॅप सुद्धा भेटतो. चेंडू निघून जाणार आहे. दान 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 ओव्हर द रोप येतोय हा भाईच्या शिकाचा चौकार. मच निडेड बाउंड्री येते राजनच्या फळीतून. कामाला आक्रमक फलंदाज म्हणून ओळखलं जातं, हा फटका मात्र त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. स्टेट डाऊन द ट्रॅक, अगदी सरळ दिशेने फटका, जिथे मात्र कोणत्याही खेळाडू प्लेस करणं कठीण आहे. धावफलक 4 ने फ्लाय होईल. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 19 या आकड्यावर. समीकरणाचा विचार केला, येणाऱ्या 13 चेंडूमध्ये आता 14ची गरज आहे. बाबू 11 सत्यविनायक कामोडे संघ आपण पाहतोय. मॅच अजूनही बॅलेन्सिंग आहे, कारण एका दुसरा विकेट पूर्णपणे टेबल टर्न होताना आपल्याला दिसणार आहे. आणि मतंग सारंग कमबॅक करण्यामध्ये हा सुद्धा पारंगत आहे. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला भेटेल. मतंग सारंग विरुद्ध राजन. गतीमध्ये परिवर्तन, वॉट अ स्टॉप, वॉट अ स्टॉप. अमनला आपण पाहतो, म्हणून म्हटलं जातं जिथे तुमच्या कर्तृत्वाची एवढी मोठी असते तिथे नशिबाला सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं. उडतावा अमन आपण पाहिला, अगदी चेंडू बाहेरच्या दिशेने जाताना फक्त टोलावलं चेंडूला मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 3 महत्वाच्या धावा वाचवल्या. धावफलक 20 या आकड्यावरती आहे. 12 मध्ये आता गरज आहे 13 धाब्यांची. मी आपल्याला आधीच म्हटलं, ओमकार मलाड एकतर्फी सामना होऊ देणार नाहीये. जेवढी चांगली गोलंदाजी युनिट आहे तेवढंच चांगलं त्यांच्याकडे क्षेत्ररक्षक युनिट सुद्धा आहे आणि अमनने मात्र ते दाखवून दिलं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना जाणार आहे. 12 मध्ये 13ची गरज आहे. राजनचं सुद्धा तेवढं चांगलं कौतुक करावं लागेल. एका चांगल्या लाईनअप समोर मात्र तो अजूनपर्यंत चांगली फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवरती राहुल सुरवडे, लॅबो नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध खेळाडू मुंबई क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठा झटका आपण पाहतोय. राजनला सुद्धा जावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. स्वीप करायचं होतं आउटसाइड एज आणि मतंगने मात्र चुकी केली नाहीये. सरळ जेल टिपला जातोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
ऋतिकला आपण पाहतोय. समीकरणाचा विचार केला 11 मध्ये 12ची गरज आहे. 13ची गरज, माफ करा, करेक्शन आपण पाहतोय 13ची गरज आहे. 11 मध्ये 13ची गरज. 11 मध्ये 13ची गरज. धीम्या गतीचा चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. पंच वळतायत, दंडित करतायत. पंच केलाय. इथे मात्र आपण पाहतोय एलिगंट टच. धीम्या गतीचा चेंडू, त्याच्यावरती फक्त दिशा दाखवली आहे. म्हणून म्हटलं जातं जिथे मात्र काम सुईने होत असेल तिथे तलवाराची गरज नाहीये, फक्त दिशा दाखवली आहे. एलिगंट टच आपण पाहतोय. समीकरण येणाऱ्या 10 मध्ये 8ची गरज आहे. 10 मध्ये 8ची गरज. बॅकफूट वरती पंच करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. आता मात्र लाईन अँड लेंथ मध्ये परिवर्तन आपण राहुलकडे करताना राहुलला आपण पाहतोय. म्हणून म्हटलं जातं जसं आपण आपल्या मोबाईलचं सॉफ्टवेअर दर 6 महिन्यामध्ये बदलतो ना, तसं गोलंदाजाला लाईन लेंथ आणि गतीमध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे. बदल ही काळाची गरज आहे. अन्यथा आपला मोबाईल तुम्हाला करप्ट होताना दिसतो किंवा मोबाईल हँग होतं. तसंच राहुल सुरवडेने मात्र लाईन लेंथमध्ये बदल केला आणि त्याचं आपण रिझल्ट पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन. न्यू बॅटर मिस्टर निखिल पाटील. 9 मध्ये 8ची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. सामना कुठेही झुकू शकणार आहे, कारण एका बाजूला ओमकार मलाड तर दुसऱ्या बाजूला बाबू 11 सत्यविनायक कामोटे. एक चौकार आल्यानंतर मात्र थोडासा सामना जरी झुकला असला तरी राहुल सुरवडेकडे सुद्धा एक तगडा अनुभव बॉक्स ओपन क्रिकेटचा आहे, अंडर क्रिकेटचा आहे. पंच करायचं होतं, संपर्क तितका चांगला नाही. एक धाव देऊन जाणार आहे. एका धावेने धावफलक जावर पोहोचणार आहे 26 या आकड्यावर. 8 मध्ये 7ची गरज अजून. या महत्वपूर्ण 2 चेंडू आहेत. 8 मध्ये 7ची गरज. 8 चेंडू मध्ये अजूनही 7 धावा अर्जित करायच्या. लेफ्ट हँडेड बॅटर जयेश. दुसऱ्या बाजूला आपण निखिल पाटीलला पाहतो. असे 2 फलंदाज सत्यविनायक कामोटे बाबू 11 संघाकडून आहेत. हलक्या हाताने फक्त स्टेअर केलंय. दोन्ही फलंदाज मात्र सिंगलच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसत आहेत. शेवटचा अंतिम चेंडू कंपल्सरी चेसचा फॉर्मॅट आपण पाहतोय. समीकरणाचा विचार केला 7 मध्ये 6ची गरज आहे. 27 लॉस ऑफ 4. 27 धावा धावफलकावरती आहेत. सात मध्ये 6ची गरज आहे. महत्वाचा चेंडू असणार आहे. जर हा चेंडू डॉट आला, विकेट आला किंवा चौकार आला तर सामना आपल्याला कुठेतरी एका तर्फीने झुकताना दिसणार आहे. परंतु जर त्याला महत्व नाहीये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, बघूया धावतं वर्णन. यावेळेस पंचांचा इशारा नो चेंडूचा आहे. 1 के साथ 1 फ्री. 1 के साथ 1 फ्री. 1 के साथ 1 फ्री. नो +1. 1 के साथ 1 फ्री. समीकरणाचा विचार केला 7 मध्ये 4ची गरज आहे. सात मध्ये 4ची गरज. इथे मात्र मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 4ची गरज आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत.
न्यू बॅटर नॉस्टेकर एंड वरती आपण विशालला पाहतोय. 6 मध्ये 4 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती दिवेशला आपण पाहतोय. दिवेशकडे सुद्धा कौशल्य सामर्थ्य आहे या सामन्यामध्ये ट्विस्ट टर्न निर्माण करण्यासाठी, परंतु त्या कौशल्याचा त्या कॅलिबरचा वापर मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. आपण इतिहासात काय केलेलं फार जास्त महत्त्व नसतं, आपल्याला वारंवार स्वतःला सिद्ध करावं लागतं. दिवेश विरुद्ध जयेश. शेवटची अध्यक्षर जरी आपल्याला सेम वाढली तरी दोन्ही खेळाडू वेगळे आहेत. एका बाजूला आपण दिवेशला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंड वरती जयेशला पाहतोय. चला प्लीज सुरुवात करायची आहे. दिवेश 4 धावांचा पाठलाग करायचा आहे. महत्वाचा सामना आपण पाहतोय. 33 धावा डिफेंड करणं. ओमकार मलाड संघ अर्थातच एक चांगलं उदाहरण सेट करताना आपल्याला दिसतोय. 6 चेंडूमध्ये 4 ची गरज आहे. प्लीज पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने आपण पाहिलं शॉर्ट पॉइंट वरती चेंडू निघून जातोय. सुरेशने प्रयत्न केले, स्टार्ट सुद्धा घेतला होता, परंतु चेंडू स्लाइस केला होता. फक्त 5 मध्ये 3 ची गरज. कंपल्सरी चेस फॉर्मॅट. हा चेंडू महत्वपूर्ण असणार आहे. इथे मात्र चांगली फेकी आपण पाहतोय. सनीच्या माध्यमातून एक चांगला झेल आपण पाहतोय. कुठेतरी चांगला थ्रो. पहिले 1 बाउन्स चेंडूला टॅकल केलं, त्यानंतर मात्र चांगली फेकी. 4 मध्ये अजूनही विचार केला समीकरणाचा. 3 ची गरज आहे. बॅटर नाव माहिती आहे अखिलला आपण पाहतोय. अजून एक लेफ्ट हँडेड बॅटर. चार मध्ये 3 ची गरज. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. बाबू 11 सत्यविनायक कामोटे विरुद्ध आपण पाहतोय ओमकार मलाड मधली द्वंद्व चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. इथे मात्र प्लेड स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडू अजून जास्त बाहेरच्या दिशेने गेला. मी अगदीच म्हटलं की दिवेशकडे मात्र कौशल्य आहे. दिवेशकडे कौशल्य आहे. त्या कौशल्याचा कॅलिबरचा वापर तो मैदानाच्या आतमध्ये करतो. वॉट अ डिलिव्हरी. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने गेला, कट करण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क झाला नाहीये. आता मात्र समीकरणाचा विचार केला. 3 चेंडूमध्ये 3 ची गरज आहे. ज्या कोणाला मात्र हृदयाचा प्रॉब्लेम आहे त्याने हा सामना पाहू नका. बिग फाईट, बिग बॅटल आपण पाहतोय. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. बाबू 11 सत्यविनायक कामोटे विरुद्ध ओमकार मलाड. 33 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी कामोटे संघ अजूनपर्यंत संतगतीने धावफलक चालवतोय. तर दुसऱ्या बाजूला काय भेदक गोलंदाजीचा मारा मात्र अजूनपर्यंत ओमकार मलाडच्या प्रत्येक गोलंदाजाने केलाय. का मात्र मेलविन मेमोरियल कप 2024 चं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि तब्बल 1 लाख रुपये रोख रकमेचं पारितोषिक आम्ही पटकावलं, याचं ज्वलंत उदाहरण ते मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. फटका चांगला आहे. खेळाडू तर आहे देवकरण परमारने मात्र इथे 3 रन वाचवलेत. महत्वाच्या 3 धावा. आता मात्र 2 मध्ये 2 ची गरज आहे. 2 मध्ये 2 ची गरज. बिग फाईट, बिग बॅटल आपण पाहतोय. अनेक महत्वाचे सामने विचार केला ओमकार मलाड संघ डिफेंड करताना मात्र क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती सुद्धा जिंकली आहे आणि आता सुद्धा मात्र तेच करावं लागेल. आणि समोर विचार केला बाबू 11 सत्यविनायक कामोटे संघाला कुठून तरी धावा काढाव्या लागणार आहे. जर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला तर कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. SSS लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा ही क्षणचित्र घरबसल्या प्रेक्षक राजापर्यंत पोहोचवली जात आहे. 2 कॅमेराशी या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आणि इंटरनेटचा विचार केला श्री नेटवर्कच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी इंटरनेट आहे. 22 चषक 2024 चौथं एडिशन आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय ॲडव्होकेट आमदार आशिषजी शेलार साहेब आणि भारतीय जनता पार्टी मुंबई सचिव आणि सिद्धिविनायक न्यास विश्वस्त सन्माननीय आदरणीय जितेंद्रजी राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिले एक भलं मोठं अंडरम क्रिकेटचा सोहळा आज माहीम नगरीमध्ये दाखल झालाय.
आणि त्याच्यामध्ये महत्वाचा सामना, महत्वाची 2 चेंडूमध्ये अर्थातच 2ची गरज आहे. चला प्लीज स्पीडअप करायचं. ओमकार मलाड पंच आपण सुद्धा ताकीद द्यायची आहे. जाव्या मैदानाच्या आतमध्ये 2 मध्ये 2ची गरज आहे. एका बाजूला ओमकार मलाड तर दुसऱ्या बाजूला बाबू 11 सत्यविनायक कामोटे. इथे मात्र चेक केलंय. जाव्या मैदानाच्या आतमध्ये 2 मध्ये 2ची गरज आहे. दिवेश गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. महत्वाचा चेंडू असणार या स्पर्धेचा. टॅप केलंय. 1 धाव परिपूर्ण होती. स्टेप आउट करून खेळायचं होतं. मॅच अजूनही बॅलेन्सिंग आहे. एका बाजूला आपण पाहतोय ओमकार मलाड तर दुसऱ्या बाजूला बाबू 11 सत्यविनायक कामोटे. जर फलंदाज मात्र स्टेप आउट करून पुढे आला नसता तर कदाचित 9 चेंडू असता. आता मात्र मॅच अजूनही फसलेली आहे. दोन्ही फलंदाजांवरती आता प्रेशर असणार आहे कारण धावा अर्जित करायची आहे. दुसऱ्या बाजूला दिवेश प्रेक्षक राजा सुद्धा आपण पाहिलं तर फ्लायओव्हर वरती उभं राहून सुद्धा स्पर्धेचा आस्वाद घेतोय. दोघांकडे संधी आहे. एका बाजूला गोलंदाज दिवेश तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी मार्क वरती फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती विशालकडे सुद्धा संधी आहे. स्वतःचा संघ बाबू 11 सत्यविनायक कामोटे या संघाला पुढच्या फेरीमध्ये नेण्याची. चला स्पीडअप करायचं. लगेचच स्प्रेड व्हायचे प्लीज. 1 मध्ये 1ची गरज. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी हाताळली जाईल हे सुद्धा बघण्यासारखे. दोघांना संधी आहे आणि दोघांना एकमेकांना सांगावं लागणार आहे. हौसलों के तरकश में कोशिशों का तीर जिंदा रख. हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ तू लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रख. तर इथे मात्र दोन्ही संघासाठी आपण पाहिलं तर आशा प्रफुल्लित प्रज्वलित आहेत. 1 मध्ये 1ची गरज आहे. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आपण पाहतोय. ओमकार मलाड विरुद्ध आपण पाहतोय बाबू 11 सत्यविनायक कामोटे. 1 मध्ये 1ची गरज. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय तब्बल 900 ते 1000 प्रेक्षक हा चेंडू किंवा हा सामना बघण्यासाठी लाईव्ह इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय. तर त्या प्रेक्षक राजाचं सुद्धा स्वागत आहे. आणि जर आपण अजूनपर्यंत ट्रिपल एस लाईव्हला सबस्क्राईब केलं नसेल तर करायचं. येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला मोठमोठ्या स्पर्धा याच वाहिनीच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला टाळ्यांचा गजरा चेंडूसाठी व्हायला पाहिजे. 1 मध्ये 1ची गरज. एका बाजूला बाबू 11 सत्यविनायक कामोटे तर दुसऱ्या बाजूला ओमकार मलाड. ओमकार मलाड की सत्यविनायक कामोटे. कामोटे की मलाड. मलाड की कामोटे. गोलंदाज की फलंदाज. फलंदाज की गोलंदाज. चला प्लीज दिवेश स्टार्ट करायचे. दिवेश विरुद्ध विशाल. विशाल विरुद्ध दिवेश. 1 मध्ये 1ची गरज. महत्वाचा चेंडू. महत्वाचा सामना. 33 धावा डिफेंड करताना काय गोलंदाजीचा भार मात्र सांभाळला ओमकार मलाड या संघाने. व्यूहरचनेमध्ये पूर्णपणे आपण पाहिलं अटॅकिव्ह
व्यूहरचना आपण पाहतोय डीप मध्ये केवळ कव्हर रिजन वरती एक खेळाडू आहे, बाकी सर्व खेळाडू अटॅकिंग पोझिशनला आहेत. फटका फसतोय एका धावेने, अर्थातच विजयश्री पत्करताना आपण पाहतोय. चांगला फटका इथे मात्र विशालच्या फळीतून आपण पाहायला भेटला. चला हाडलक असेल ओमकार मलाड, जरी सामना मात्र बाबू 11 सत्यविनायक कामोडेने जरी जिंकला असेल तरी मन मात्र जिंकलेत ओमकार मलाड या संघाने, कारण 33 धावा डिफेंड करताना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नेलाय. आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू सत्यविनायक कामोडे. बाबू 11 खूप चांगला खेळ आपण केला.